ला झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असलेल्या तफावत एखाद्या बुथला जेवढे मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतं मिळाले. काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असताना सुद्धा काही उमेदवारांना त्या बुथवर 0-0 मतदान मिळाले. अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे. ईव्हीएम बद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबाने माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची का नाही, निवडणूक लढवायची का नाही, अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्या वरती येऊन टेपलेली. हे जर माझं एकट्याचं मत असतं तर ठीक आहे, पराभवानंतर एखादा उमेदवार बोलले असं कोणतं म्हणेल. पण माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्रांना इथं उपस्थित आहेत, दत्तराज काका ठिगळे इथे उपस्थित आहेत, संग्राम माने इथे उपस्थित आहेत. परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं. त्यांनी या सगळ्यांचंच आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे किंवा ज्या भागामध्ये आम्हाला चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी 0 मतदान होण्यासारखी परिस्थिती आलेली. एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथ पासून ते 358 जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो. म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर 300 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला 300 मतं मिळत चालले आणि माझा विरोधी उमेदवार आहे त्याला जर 700 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत त्याला 700 मतं मिळत जाते. असा कुठला ट्रेंड असू शकतो, अशी काय सुप्त लाट असू शकते किंवा काय, याचा प्रश्न आम्हाला पडतो. या मतदारसंघात आम्ही सगळीच मंडळी गेली 10-20 वर्ष अण्णांसारखे जवळजवळ 30-35 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळी आहे. सर्वांच्या सुखदुःखात जाणं आणि अडचणी सोडवणं लोकांचे लोकभावनेप्रमाणे काम करणारी सगळी मंडळी आहे. असं असताना सुद्धा आज आमच्यासारख्या उमेदवारांच्या वरती इतका मोठं आमच्या संशय येतोय की आमचंच मत आम्हाला पडलं की नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने. विरोधक म्हणतात लाडकी बहिणीचा परिणाम आहे. आपल्या मतदारसंघात 42,000 फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म मंजूर आहे. ज्या आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात सरासरी 71-72% मतदान झालं तर 28,000. त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला 30% मतदान मिळालं तर लाडक्या बहिणीचं 30% मला मतदान केलं असलं तर मग विरोधकाला 78,000 मतं लीड पडायची काहीच परिस्थिती नाही ना. मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही ईव्हीएमचा घोटाळा जर झाकणार असाल तर याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो. आम्ही आमच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने ह्याच्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतोय. आम्हाला माहिती आहे त्याच्या मर्यादा आहेत, 100% मर्यादा आहेत. कारण हा मोठा स्कॅम आहे. हा काही एका खानापूर विधानसभा मतदारसंघात घडलेला नाहीये, तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा घडलेला आहे. तो स्कॅम आहे. याच्या विरोधात जिकडे तिकडे जन आंदोलन उभा आहे. पण एक तुम्हाला सांगतो, हे जे तुमचं वागणं आहे हे सत्ताधारी लोकांचं, याचा परिणाम फार विदारक आणि वाईट होणार आहे. भविष्य काळामध्ये या देशात लोकशाही शिल्लक राहते की नाही अशी परिस्थिती होईल. चांगले चांगले लोक या राजकारणात आलिप्त राहतील, नवीन लोक मतदानाला येणार नाहीत. आहे या लोकांनी आता म्हणजे माझ्यामध्ये राजकारण बंद करून टाकावं त्या परिस्थिती निर्माण होईल. आणि ज्याप्रमाणे श्रीलंका बांगलादेश अराजकता माजली तशी परिस्थिती 2-5 वर्षात या महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना देशात आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याचा सगळ्यांनी जाणीवपूर्वक विचार सगळ्यांनी केला पाहिजे. सत्ता येते सत्ता जाते, जय पराजय हा राजकारणाचा अविभाज्य घटक. योग्य चांगल्या पद्धतीने जर निवडणूक झाली असतील त्याच्यात पराभव झाला असेल आज इथे यायची आम्हाला वेळ सुद्धा आली नसते. पण जे बघितलं त्याच्यातून 100% हे सगळं फिक्स झालेलं आहे. त्या ठराविक लोकांना निवडून आणण्यासाठी झालेली प्रक्रिया आहे. अगदी म्हणजे न बोलण्यासारखी परिस्थिती या सगळ्यातून आहे. तरी पण न थकता न थांबता अविरत सेवा करण्याचा व्रत जे आम्ही अंगीकारलं ते 100% आम्ही पुढे नेऊच नेऊ. पण ईव्हीएम वरती काहीतरी विचार झाला पाहिजे, किंवा ईव्हीएम हटवून हे मतदान जे बॅलेट पेपरवरती होतं त्या पद्धतीचं मतदान झालं पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. आणि ती मागणी नोंदवण्याच्या निमित्तानं आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलंय. तहसीलदारांच्या मर्यादा आहेत, त्यांच्या फक्त पोस्टमनचं काम, पण जन आंदोलन किंबहुना उभा करण्याच्या निमित्तानं नक्की आम्ही कार्यरत राहू असा शब्द या निमित्तानं मी देतोय. माझ्याकडून 100% लोकसेवा घडेल, समाजसेवा घडेल. मी अविरत काम करणारा कार्यकर्ता आहे. मला पराजयाची भीती नाही.
पण असंच होत राहिलं तर एक दिवस मात्र नक्की माझ्यासारख्याला सुद्धा विचार करायला लागेल अशी परिस्थिती या निमित्तानं होते. या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि ईव्हीएम हटवून बॅलेट वरती मतदान झालं पाहिजे अशी आग्रही मागणी म्हणतो. आता आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आमची मागणी आहे की हे झाले अत्यंत चुकीचं झालंय. आम्ही नंतर एकत्रित बसू, आमची मागणी नोंदवलेली आहे. कायदेशीर प्रक्रिया काय याच्यामध्ये करता येते का, कायद्याच्या माध्यमातून काय करता येतं का याच्यातून चाचणी करू. पण झालं हे इतकं ड्रास्टिक आहे की त्याच्यामधून अजून आम्ही सावरलो याची परिस्थिती आपल्या सगळ्या नीतिमंडळीच्या. 2024च्या विधानसभेचा निकाल हा धक्कादायक लागलेला आहे. आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभव दादा या आपण सगळ्यांनी मिळून आपण ईव्हीएम हटाव. खरं म्हणलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबून टाकलेला आहे आणि अपक्षांची 100% म्हणजे 40%च्या पुढची मतं सगळे विजयी उमेदवाराकडेच गेलेले. ते आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही, हक्काच्या माणसांचे सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतंय. खरं म्हणलं तर हे ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे. चांगल्या पार्टीचे 10-20% मतं घेतली आणि अपक्षांची 100 अपक्ष एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं. पण आम्ही सगळे एकत्रित येऊ, पुढे असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीने देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे जास्त दिवस टिकत नसते. किती जरी काही केलं तरी लोकांना या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत लोक सुद्धा जागृत झालेले आहेत आणि त्या दृष्टीनं भविष्यामध्ये हे बॅलेट पेपरवरती यावं. जे त्यांना जे काउंटिंगला जे अधिकारी असतात त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना जास्ती वेळ काम करायला संधी द्यावी. तिथं 2 दिवसानं निकाल लागू देत, 3 दिवसानं निकाल लागू देत, पण हा निकाल पारदर्शक होणं आणि लोकशाही वाचली पाहिजे. लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला अर्थ नाही आणि अशा पद्धतीनं जर लोकशाही चालणार असेल तर ही हुकुमशाहीच आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टीनं हा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू. आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही. आम्ही जनसेवेचं वृत्त कंकण हातामध्ये बांधलेलं आहे, ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच ह्या निमित्तानं सांगेन आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू. आता या झालेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पहिल्यांदाच निवडणुकीत सामोरं गेलो. या निवडणुकीत आम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. आम्ही मागच्या वेळेस बघितलं तर सदाभाऊंना सगळी एका ठिकाणी सगळी एकत्र विरोधात असताना सुद्धा 92-93 हजार मतं पडली. आज त्याच वैभवदादांना आज बऱ्याच ताकदीने बऱ्याच आदर्श शक्तीने मदत करून सुद्धा आज 75,000 मग गाडी थांबत्या. आज अण्णासारख्या माणसांचं एवढं मोठं गुडविल असताना आटपाडी तालुक्यात आज कमीत कमी तुम्ही सगळे पत्रकार मंडळी म्हणून होता की 50 ते 60,000 अण्णा मतं घेतील. आज तेच अण्णा 13,000 आसपास आले. आज मला प्रशासकीय असा रिपोर्ट होता की निवडणूक मतदानाच्या अगोदर की कमीत कमी तुम्हाला 12 ते 15,000 मतं पडतील, तेही मते पडले नाहीत. आणि जो मग दादा म्हटल्याप्रमाणे 70-30 जो रेषा आहे प्रत्येक बूथवर त्यांना 700 मतं तर विरोधकांना 300 मतं. हा ट्रेड का चालला? माझं विरोधकांना सांग नाही बाबांनो, तुमच्यात जर दम असेल, तुमच्यात जर खुमखुमी असेल, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. तुम्ही जर जिंकला 78,000 मतानं राजकारणात नसताना मी राजकारणात येणार नाही. प्रसाद दादा तुमच्या साक्षीनं सांगतोय मी राजकारणात परत येणार नाही तुम्ही 78,000 मतांना निवडून आला. कारण लोकांच्या मनात इतके प्रश्न आहेत. आज दादा वैभवदादा असतील, अण्णा असतील किंवा आम्हाला काय मानणारा गट असेल, आज ती माणसं अस्वस्थ आहेत. काही जणांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. एवढं प्रामाणिक काम लोकांनी केलंय. त्या लोकांच्या मनात आज हजारो प्रश्न आहेत की बाबांनो आमचं मत गेलं कुठं. आज अण्णांच्या शासकीय त्यांच्या घरात जवळजवळ 10,000 कर्मचारी आहेत त्यांच्याकडे, बँका संस्था सगळे म्हणून. मग ते मतदान गेलं कुठं? मी त्या घरातल्या लोकांनी मतदान केलंच नाही का? असे हजारो प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं उभा राहिलेत. म्हणून तुम्हाला सांगायची माझी विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही ही लढाई आमची चालू ठेवणारच आहोत आणि जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई चालू राहणार.
आणि विरोधकांना सांगणार तुम्ही ही पुढची 5 वर्ष सुखात तुमची जाणार नाहीत. लोकांची हाय घेऊन तुम्ही आता निवडून आलेला आहात. त्या हायनुसार तुम्हाला 5 वर्ष काम करायला का मला लक्षात घ्या. आता जास्तीच बोलत नाही आमच्या पत्रकार काय बोलतील. काल 2024च्या त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल जर बघितले तर खरंच लोकशाही आहे का असे लोकांना एवढा प्रचंड मोठा प्रश्न पडलाय. हे ईव्हीएम मशीन आल्यामुळे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून ज्याला निवडून आणायचं आहे ते ठरवून निवडून आणलं जात आहे आणि ज्यांना संपवायचं आहे. आज आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारा रस्त्यावरती येऊन लोकांना न्याय मिळवून देणारा असं ह्या प्रस्थापितांच्या जे आता डोक्यात आहे ही एक वेळ संपवली की आपल्याला हिटलरशाही पद्धतीनं कारभार करता येईल. पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा देश महात्मा गांधींचा आहे, हा देश गौतम बुद्धांचा आहे आणि ह्या देशामध्ये फार काळ अतिरेक चालला नाही, गौरवांचा अतिरेक चालला नाही, रावणाचा अतिरेक चालला नाही. जर यांच्या डोक्यात असेल की आम्ही करेल त्या पद्धतीनं हा देश चालेल, हे राज्य चालेल, तर हे मराठ्यांचं ह्या बहुजनांचं राज्य आहे आणि हे असली हुकुमशाही असली हिटलरशाही ही कदापि आम्ही तर खपून घेणारच नाही आणि जनता सुद्धा कधी खपून घेणार नाही. त्यांच्या जर खरंच कुणकुणी असेल, त्यांना जर खरंच वाटत असेल की बाबा मी आलो हे बरोबर आहे, तर पुन्हा त्यांनी समोर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात आणि सामोरे यावं. मग जनता त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा अन्याय, हा अत्याचार आहे, हा तुमच्यावरती जुलूम आहे. आज मला सांगा, ज्या निवडणुका झाल्या आज मी हे म्हणतात की लाडकी बहीण खरंच लाडकी बहिणीचं याला हे आहे का? आम्हाला काही बहिणी आहेत का नाही? आमच्या घरातली मतं जर आम्हाला मिळत नसतील, आमच्या बूथवरती जे आमच्या घरातली मतं आहेत तीच आम्हाला मिळाली नाहीत, म्हणजे माझ्या मंडळीचं मत, माझ्या आईचं मत, माझ्या भावांची मतं मला मिळत नसतील आणि ही जर मतं ती फिरवत असतील तर हा फार काळ न चालणारी गोष्ट आहे. त्यांना माहित आहे की जर लोकांनी उठाव केला तर त्या गेलेल्या 2-3 कोटी लोक होती, त्यांनी काय केलं जयवर्धनाचं की त्यांच्या ह्याच्यामध्ये घुसून त्याला नेस्तनाबूत करण्याचा उद्योग केला. बांगलादेशामध्ये जे परवा घडलं की लोकांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी त्यांची काय तरा झाली तर आम्ही या सरकारला सांगू इच्छितोय आणि ही 2-3 कोटी लोकसंख्या होती, पण ह्या देशाची 100 कोटी लोकसंख्या आहे. त्याला मिलिटरी सुद्धा थोपवू शकणार नाही, या जगातला कुठला पोलीस आणू शकणार नाही. म्हणून ह्या शासनकर्त्यांना सबरीच असेल नाही. खरंच हा लोकशाहीच्या माध्यमातून चालणारा देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान घालून दिले, त्या पद्धतीने चालणारा देश आहे. जर तुम्ही संविधानात जर मातीत घालणार असाल, संविधान जर पायाखाली पडत असाल तर या राज्यकर्त्याला ही जनता पायदळी करून त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आता आम्ही स्वस्त बसणार नाही. वैभव दादा आहेत, अण्णा आहेत, संग्राम भाऊ आहेत. आम्ही हा लढा जोपर्यंत बॅलेट पेपरवर येत नाही, मग भले 1 वर्ष लागू दे, 2 वर्ष लागू दे, 3 वर्ष लागू दे, आम्ही हा लढा अखंड चालू ठेवणार आहे आणि एक दिवस ह्या राज्यकर्त्यांना बॅलेट पेपरवरती नाक जास्त आणल्याशिवाय आम्ही सगळे थांबणार नाही असे यावेळी सांगू इच्छितो. हा सर्वांना धक्का देणारा निकाल. आमच्या आठवडीची परिस्थिती पाहता, तुम्ही मतदारसंघाची परिस्थिती पाहता, खरं जर म्हणलं तर जनतेच्या माध्यमातून जनतेच्या तोंडातून कोण निवडून आला असेल किंवा जनतेच्या तोंडामध्ये कोणाचं नाव असेल तर ते म्हणजे वैभव. खरं सांगतो जनतेच्या मनामधून मी सांगतोय, ही जनतेच्या तोंडामधून जो शब्द आला तो शब्द मी सांगतो. मी काय थापा मारायला लावलाय, परंतु खरं तर या झालेल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारे उमेदवार हे वैभव पाटीलच आहे. परंतु एक मार्ग बोर्ड असतं, बोर्ड काय करतं, आपला हक्क पूर्ण करण्यासाठी पाय असा झगडतं आणि रडतं, मला आमदार व्हायचंय, मला आमदार व्हायचंय. असं रडून झालेला आमदार हा जनतेचा आमदार नाही, हा जनतेचा आमदार नाही. हा आमदार ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून दुसऱ्याचे पाय चाटून हा आमदार झालेला आहे. त्यांचं वैयक्तिक अस्तित्व असं काही नाही. आज बघायला आपण बघतोय या मतदारसंघामध्ये जेवढे पण आतापर्यंत आमदार झाले, बरोबर आहे, त्यांचं लीड आपण बघितलं तर 26,000 आहे, परंतु 78,000 लीड असं काय सांगतोय, बरोबर नाही का? म्हणजे असा काय मोठा पराक्रम केला. आता म्हणले लाडक्या बहिणी, आम्हाला बहिणी नाहीत का? सगळ्यात लाडकी बहिणी आहेत. मला खरं सांगतो की लाडक्या बहिणीने हे जे एकनाथ शिंदे
हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणीने या राक्षसाला चांगलं ओळखलेलं आहे. हा राक्षस निवडणुकीपुरता आपल्याला गोडगोड बोलतोय, परंतु निवडणूक झाल्यानंतर जे या महिलांचे जे काय बलात्कार होत आहेत, महिलांना अत्याचार होतोय, हे अत्याचार रोखण्यासाठी हा राक्षस पुढे येत नाही. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी या राक्षसाला मतदान टाकलेलं नाही. हे अजून मी तुम्हाला सांगतो. हा सगळा ईव्हीएम मध्ये झालेला सगळा घोटाळा आहे. आपण बघतोय की एखादी बिल्डिंग बांधायची असेल, आपण बघतोय की गौंडी काम करायचं असेल तर त्याला मिस्त्रीच लागतो, कलर काम करायचं असेल तर त्याला पेंटर लागतो. परंतु हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीने मिश्री मध्ये त्यांना काय करणार आहे मला सांगा. बरोबर आहे, यासाठी त्याला शास्त्रज्ञ पाहिजे, टेक्निकल नॉलेज पाहिजे. तरी सुद्धा हे निवडणूक आयोग म्हणते की मिश्री मध्ये घोटाळा होतो. बरोबर आहे, मिश्री मध्ये सिद्ध करून दाखवा. मग ज्यांनी मिशन तयार केली त्यांना आणा तुम्ही. ते स्वतः म्हणते की बाबा घोटाळा होऊ शकतो, मग तुम्ही का माने. आज न्यायालयापासून जे निवडणूक आयोग असेल, हे सगळे अधिकारी हे भाजपने पाळलेली सगळी टगे आहेत. हे भाजपच्या इशाऱ्यावरती चालतात. त्यामुळे जे भाजप सांगेल तेच हे करणार. भाजपच्या पुढे यांना जाता येत नाही. त्यामुळे आता आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर, जनतेच्या समोर एवढं सांगतो की लोकशाही संपलेली आहे, लोकशाही राहिलेली नाही. त्यामुळे खरंच जर इथून पुढे निवडणुका चांगल्या पद्धतीने जर आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये घ्यायचे असतील किंवा करायचे असतील तर ईव्हीएम मिशन बॅन झाली पाहिजे. जोपर्यंत ईव्हीएम मिशन बॅन होत नाही तोपर्यंत आपल्या तालुक्यातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळणार नाही. अपक्ष उमेदवारांना सगळ्या उमेदवारांना कुणालाही न्याय भेटणार नाही. त्यामुळे मी या सरकारला एवढं सांगतो, जर ईव्हीएम मिशन तुम्ही बॅन केलं नाही तर प्रत्येक बूथ वरती इथून पुढे मिशन फुटलेली दिसते. प्रत्येक बूथ वरती मिशन फुटलेली दिसते.